लोक आम्हाला मुजरे करतील माझ्या भीमाच्या संविधानाच्या प्रतापानं. हे जे काही शिकले होते ना सर, हा वामनदादा करडक गप्प बसू देत नव्हता. म्हणून म्हणलं की अरे जर नाही ना मनासारखं काम करता असेल तर छोड दो. दिला सर राजीनामा. त्याच्यानंतर मग सेटनेट केलं, PhD केली आणि त्यानंतर मग ज्या वेळेला हे महाराष्ट्रामध्ये हे सगळं स्थित्यंतर घडलं, एकनाथजी शिंदे साहेबांनी हे त्याच्याकडे येतच मला की ते तुम्ही मग काँग्रेसमध्ये तुम्हाला वाईट अनुभवाला पदं मिळत नव्हती तुम्हाला किंवा नाही, मी पदांसाठी काम करत असते. संधी किंवा मनासारखं काम करणं असेल किंवा म्हटलं की काही ठराविकच आई वडिलांच्या मुलांना, म्हणजे तुमचा काय रोग शिंदेकडे अजिबात नाही सर. ते तर सगळ्या जगाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, सोलापूरला माहिती आहे की नक्की कोण तसं करतं. त्याच्याबद्दल मी काय ज्योती वाघमारे एवढा बिनधडकपणे बोलतात, आज तुम्ही इथे कशाला बोलताना शब्द राखून ठेवतात? नाही, मी अजिबात कुठलेच शब्द राखून ठेवत नाही सर. पण मला इथं एकच वाटतं की आज सर एकनाथ शिंदे साहेब वेगळे काय आहेत आणि बाकीचे नेते असे काय आहेत, किंवा आज शिवसेना हा सगळ्यात ट्रस्टेड पक्ष का आहे, किंवा इतर पक्षांना गळती का लागलेली आहे. म्हणजे जर तुम्ही तुमचं राजकारण, तुमचं समाजकारण आणि तुमचं पक्ष हा जर फक्त तुमच्या लेकरा बाळांची भविष्य सेट करण्यासाठी जर वापरत असाल ना, तर नाही लोक तुमच्यासोबत उभे राहणार. एकनाथ शिंदे साहेब जे म्हणतात ना की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो मेहनत करेगा. आज सर मी असेन किंवा मंत्रीपदावरती श्रीकांत शिंदे साहेबांना संधी न देता प्रतापराव जाधवांच्या सारख्या एका सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देणं असेल, प्रत्येक वेळेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे की पुत्रमोहामध्ये अडकलं की धृतराष्ट्रच होतो आणि महाभारतच घडतं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या व्यक्तिगत सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देतात ना, त्याच्यामुळे ते वेगळे ठरतात. परंतु इतर ठिकाणी मात्र पुन्हा तेच होतं की काय करायचं, नाही ना आम्ही कोणाचे पाय चाटू शकत, नाही ना आम्ही कोणाची हुजरेगिरी करू शकत, नाही मिळाली संधी तरी चालेल पण नाही मान झुकवू शकत. या स्वभावामुळे कदाचित माझं काँग्रेसमध्ये पटलं नसेल. अच्छा, पण त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये तुम्ही आला थेट शिवसेनेमध्ये. थेट शिवसेनेत. पण तुम्ही शिवसेनेत कुठल्या परिस्थितीत झालात तेव्हा तुम्ही स्थित्यंतराचा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात एक मोठा ट्विस्ट किंवा आपण ज्याला टर्निंग पॉईंट म्हणतो, एकनाथ शिंदेंनी बंड केलं किंवा ते ज्या बंड त्यांनी उठाव केला, गुवाहाटी प्रकरण घडलं, त्याच्यानंतर तुमची पक्षात एंट्री झाली. तोवर तुमचा शिवसेनेशी काही संबंध नव्हता, बरोबर? तो जो चॅप्टर आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला तो बराच वादग्रस्त आहे. त्याच्याबद्दल बरंच लिहिलं जातं, बोललं जातं, त्याचं वेगळ्या प्रकारे विश्लेषण केलं जातं. तुम्हाला त्यानंतर तेव्हा पब्लिक आपण जी हे म्हणतो की पब्लिक फिलिंग जे त्या काळात होतं ते डिवायडेड होतं, पब्लिक ओपिनियन डिवायडेड होतं. एक शिवसेना की दोन शिवसेना, खरी शिवसेना कोणाची वगैरे. या सगळ्या काळात अनेकांनी संविधानाचे दाखले दिले. तुमच्या बोलण्यात मगापासून अनेकदा संविधान आलं. तर अशा वेळेस शिंदेंची शिवसेना निवडावीशी का वाटली तुम्हाला? सर सगळ्यात आधी तर मला एक इथे सांगायचं आहे आणि अगदी मोकळेपणाने बोलायचं आहे. सर सिंधुताई सपकाळ म्हणायच्या ना की महाराष्ट्रात मोठं व्हायला मरावं लागतं, तसं आपली खरी कहाणी सांगायला सुद्धा कुठलं तरी पद मिळावं लागतं असं मला आज वाटू लागलं आहे. कारण तोपर्यंत लोक तुमची खरी गोष्ट ऐकूनच घेत नाहीत. म्हणजे कुठल्या तरी चॅनलवरच्या प्रतिक्रिया म्हणजे आपण नसतो. प्रत्येकाचा एक वेगळा स्ट्रगल असतो, प्रत्येकाची एक वेगळी स्टोरी असते. आज तुमच्या माध्यमातून ते इतक्या मनमोकळेपणानं, तर मला ज्याला कॅथार्सिस म्हणतात ना, ते तसं थोडंसं काहीतरी वाटायला लागलं आहे मला आणि ते त्या भावना मनामध्ये येत आहेत. तर सर शिंदे साहेबांना भेटले. आपल्या सामाजिक चळवळीतल्या काही कार्यकर्त्यांनी मला त्यांच्यापर्यंत नेलं की साहेब ही मुलगी खूप छान बोलते, आपण हिला संधी देऊयात. आणि सर शिंदे साहेबांचं तर तुम्हाला माहिती आहे की वही माने या ना माने देर इज माणुसकी इन ठाणे, आणि तो अत्यंत माणुसकी जपणारा माणूस आहे. आणि माने या ना माने देर इज माणुसकी इन ठाणे. आणि मला म्हणजे ते मुख्यमंत्री होते सर, आम्हाला वाटत नव्हतं की मुख्यमंत्री इतक्या सहजासहजी भेटतात. म्हणजे आम्हाला त्याच्या सोलापूरचे कार्यकर्ते घेऊन आले ना, म्हणजे मी त्यावेळेला अँकरिंगसाठी आले होते सर मुंबईत. म्हणजे देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब यांचा सत्कार होता बार असोसिएशनच्या वतीनं. आता तिथे मी अँकरिंगला आले होते. योगायोगानं तिथे शिंदे साहेब पण होते. अच्छा. हिंदी इंग्लिश मराठी भाषेमधून अँकरिंग केलं आणि आमचे सामाजिक काही कार्यकर्ते होते, म्हणजे आपले अंकुश बाबा कदम आहेत. आज मी मोकळं बोलतीये, आतापर्यंत मी अगदी त्यांची नावं पण नाही सांगितली. आपले सोलापूरचे माऊली पवार आहेत, मराठा समाजाचं काम करतात. म्हणजे तुम्ही बघा ना, तुम्ही म्हणता की जातीपतीचा अनुभव आला का, मला शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवणारे माझे दोन्ही भाऊ मराठा समाजाचेच आहेत. पण त्यांना वाटलं की आपली बहीण काहीतरी करते, संघर्ष करते, तिला न्याय शिंदे साहेब देऊ शकतात. ते मला घेऊन आले, ते मुंबईत आले, मला म्हणाले चला ताई साहेबांना भेटूयात. मी म्हटलं अहो ते मुख्यमंत्री आहेत,
तुम्ही म्हणताय आता चला ते भेटतील का? ते म्हणाले की नाही ताई, भेटणार ते. आणि मग त्यावेळेला आम्ही ठाण्यात गेलो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये एक कार्यक्रम चालू होता आणि तिथे साहेब सहजासहजी भेटले. साहेबांनी आम्हाला वेळ दिला, ते माझं ऐकून घेतलं. आणि मी जरा सर ते थोडंसं चळवळीत काम करणारे, जरा असे खूप स्पष्ट बिष्ट बोलतात, ते लोकांना आगाऊ पण वाटतो. मी मग साहेबांना, सर माझी ही विचारधारा आहे बरं का, मी विद्रोहित काम केलंय, मी असं नाही सोडू. म्हणून तुम्हाला कोण सोडा म्हणतंय, तुम्हाला कोण सोडा म्हणतंय, हे सगळं घेऊन तुम्हाला यायचं आहे, हे सगळं तुम्हाला शिवसेनेच्या मंचावरून मांडायचं. विश्वास बसत नव्हता सर, कारण सो कॉल्ड राजकारण्यांनी ना आमच्या डोक्यामध्ये केमिकल लोचा करून टाकलाय. अमुक एक पक्ष म्हणजे संविधान वाचवणारा, तमुक एक पक्ष म्हणजे जातीयवादी, अमुक एक पक्ष म्हणजे धर्मनिरपेक्ष, तमुक एक पक्ष म्हणजे मग तो जातीचं धर्माचं राजकारण करतो. मग मला आज विचारायचं आहे सर की मी विश्वास नव्हता ठेवत. 6 महिने घेतले सर निर्णयाला. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती जेव्हा त्यांच्या कामाचा धडाका बघितला ना, त्यावेळेला त्यांच्यावरती विश्वास ठेवून, कारण साहेबांनी मला सांगितलं की ताई तुम्हाला मी कार्यकर्ता म्हणून नाही तर माझी बहीण म्हणून मी तुम्हाला पक्षात घेतोय. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी प्रवेश घेतला. आणि त्याच्यानंतर मला सर दसरा मेळाव्याची संधी मिळाली. दसरा मेळाव्यामध्ये सर मी बोलताना सुद्धा धम्मचक्र प्रवर्तनाच्या शुभेच्छा दिल्यात मंचावरून. माझं पहिलं दसरा मेळाव्याचं भाषण काढून बघा. मी माझ्या भाषणाचा शेवट हा जय शिवराय जय भीम म्हणून केला, जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर. त्याच्यानंतरच्याही माझ्या अनेक भाषणांच्या मध्ये शिवसेनेच्या मंचावरून मी अभिमानानं सांगितलंय की भीमराज की बेटी मैं जय भीमवाली हूँ. तेव्हा आमच्या सगळ्या नेत्यांनी, खुद्द एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, सगळे आमदार मंत्री आणि सगळ्या शिवसैनिकांनी टाळ्यांची दाद दिलेली आहे. मग आज मला प्रश्न विचारायचा आहे सर महाराष्ट्राला की जे लोक फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात, मग महात्मा फुलांनी काय सांगितलं? विद्येविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. मग सर ही विद्या दिली का आम्हाला कोणी? लाडक्या बहिणींना. म्हणजे फक्त 1500 रुपयांच्या बद्दल बोलतात, पण सर महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री लाभला की कुठल्या तरी एका मुलीची आत्महत्या फीसाठी होते आणि तिचा तो मृत्यू महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला इतका व्यथित करतो की एक योजना जन्माला येते मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याची. मला सांगा सर की ज्यावेळेला सोलापुरामध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या, मी अँकरिंग करत होते, फुलं टाकून आम्ही सत्कार केला, त्यांचं स्वागत केलं. सुधीर गाडगिळांच्या सोबत मी निवेदन केलं. मी त्याही मंचावरून बोलले सर नाट्य संमेलनाच्या की जर सावित्रीबाईंनी अंगावरती दगडं खाल्ली नसती तर आज प्रतिभाताई राष्ट्रपती म्हणून तुमच्या पायाखाली फुलं अंथरली गेली नसती. मग मला सांगा सर, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करून सावित्रीबाईंनी अंगावर खाल्लेल्या दगडाचं शेणाचं सोनं करणारा माणूस फुले शाहू आंबेडकरवादी आहे का नाही? तुम्ही मला सांगा. पक्षाची विचारसरणी ही हिंदुत्ववादी आहे. अभिमानाने सांगितलं जातं. तुम्ही ज्या चळवळीतून येतात, पॅन्थरच्या चळवळीतून, त्याचा तर नेहमी या विचारधारेची संघर्ष राहिला सर. मला काय म्हणायचंय की स्वतःच्या धर्माचा अभिमान हा प्रत्येकालाच असायला हवा. होय, मी एका हिंदुत्ववादी पक्षात काम करतेय, माझ्या नेत्याला त्याच्या धर्माचा अभिमान आहे, परंतु त्यासोबतच इतरांच्याही प्रत्येकाच्या धर्माचा सन्मान करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हेच होतं ना सर, का शिवरायांना त्यांच्या धर्माचा अभिमान होताच, पण कुराणाची प्रत सापडली तरी सुद्धा त्याचाही आदर ते करायचे. तोच वारसा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब चालवतायत की एका बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ज्वलंत असा हिंदुत्ववाद, परंतु त्यासोबतच भारताचं संविधान असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान, हक्क, कायदे, फुले शाहू आंबेडकरांनी दिलेले हे सगळे विचार, ही कुठली तरी फिलॉसॉफी ना सर त्या माणसाला इतरांच्या पेक्षा वेगळं बनवते. म्हणजे म्हणतात ना की सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत सर. दगड एकदाच देवळात जातो, त्याला भगवा रंग की शेंद्री रंग लावला की त्याचा देव होतो. माणूस आयुष्यभर देवळात येतो जातो, त्याचा साधा माणूस पण होत नाही. दगडाचं ठीक आहे, त्याला शेंदूर लावला की त्याचा देव होतो. माणसाला कुठला रंग लावायचा की त्याचा माणूस तरी होईल. मला वाटतं की माणसाला माणुसकीचा रंग लागला ना तो माणूस होईल. एकनाथ शिंदे साहेब हा माणुसकीचा रंग असलेला माणूस आहे सर, की देख कर दर्द किसी का अगर आह निकल जाती है वही चीज आदमी को इंसान बना देती है. राजकारणाच्या जंगलात आदमी खूप असतील, इन्सानियत असणारा हा इन्सान आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपात भेटलाय सर. तुमचे एक मित्र, तुमच्या मित्रपक्षांवर नेहमीच धार्मिक राजकारण करण्याचा आरोप